आजच्या दिवसातील चौथा सामना आपण पाहतोय गुडसई बीच्या विरोधात दोस्ती बी. एक मोठा सामना नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला. आयोजक संघ आता मात्र मैदानामध्ये उतरलाय. सलामीवीर दर्शन आणि सोयम. चला मॅचला सुरुवात करूया आपण. आज गुडसई बी संघ या चषकामध्ये खेळताना पाहतो. अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात तो संघ आता राधाकृष्ण चषकामध्ये दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती कपिल येतोय. स्ट्राईकला असेल दर्शन. जतीन येते गोलंदाजी करण्याकरता. त्याला सामोरं जाईल दर्शन. सोयम. दर्शन आणि सोयम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला लगेचच मॅच ऑन करायची आहे. पुन्हा एकदा पाहूया दर्शन काय करतोय. पहिला चेंडू बीमर चेंडू. संधी चालून आली होती परंतु आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. बी संघाचा आता मात्र स्ट्राईकला असेल सोयमा. सामोरं जाईल गोलंदाज जतीन. टॉस बॉल होता. पाहूया पुन्हा एकदा पंच आम्हाला कळवताना 1 तर धाव स्क्वेअर मारा. जतीनला लेंथ आणि लाईन सापडत नाहीये म्हणावं लागेल. वारंवार चुकीच्या पद्धतीचे चेंडू हाताळले जातात. एका धावेने धावफलक 3 या अंकावरती. अजून एकाही लिगल बॉलची डिलिव्हरी इथे पाहायला मिळत नाहीये जतीनच्या षटकामधून. सोयम टॉस बॉल होता ते पाहावं लागेल. यष्टी रक्षक पीठ झालाय आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु सुरक्षित पोचला गेला होता आणि एक धाव एक बाईकच्या स्वरूपामध्ये मिळालेली आहे. आणि थर्ड अंपर इट्स अ नॉट आउट. पंचांचा निर्णय आलेला आहे. बेल जेव्हा उडल्या गेल्या तेव्हा मात्र
सेफ पोचला होता. एका धावने धावफलक 4 या अंकावरती. पुन्हा एकदा दर्शन ऑन स्ट्राईक गोलंदाज जतीन. एकदा पुढे सरसा होता मोठा फटका. चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. दर्शनाच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. पहिला धमाका पाहायला मिळतोय दर्शनाच्या बॅटमधून. काय फटका सजवला गेला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. अगदी ऑफ ट्रिक वरती जाऊन हा फटका खेचला होता. चेंडूला पाठवलाय एक सीमा रेषे बाहेर येतोय हा षटकार. षटकाने धावफलक वेगाने पुढे सरकतोय 10 या अंकावरती. पुन्हा एकदा आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र संधी होती एक धाव घेण्याची. एका धावने धावफलक 11 अंकावरती. 1 और 11 दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करत असताना चांगली सुरुवात मित्र म्हणेन दोस्ती बी संघाची पाहायला मिळते. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सोयम त्या हाताने चेंडू ढकलायचा होता. बेंड विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एका धावने धावफलक 12 या अंकावरती. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल मोठा फटका पाहूया. आत्ता मात्र तिथे झेल पकडला गेलाय. परतावा लागेल दर्शनाला ज्याच्या बॅट मधून एक षटकार नक्कीच पाहायला मिळाला होता. आता मात्र पहिला धक्का बसतोय दोस्ती बी संघाला. फलक 12 या अंकावरती. चांगला फटका होता परंतु चेंडू बराच उंच हवेमध्ये गेला आणि क्षेत्ररक्षकाकडून कोणती चुकी पाहायला मिळालेली नाहीये. ऑपोजिट संघाचा विचार केला तर गुरसई बी आहे त्यांच्याकडून अशा चुका फार कमी पाहायला मिळतात. हाफ चान्सला देखील ते फुल चान्समध्ये कन्वर्ट करत असतात. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक करायचा होता परंतु आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडूची सांगता एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. धावसंख्या 12 या अंकावरती. न्यू बॅटर प्रथम एंटर होतोय. यानंतर लगेचच चावे आणि त्यांच्या विरोधात धामणे दोन्ही संघ कर्णधार आपण यायचंय. यस नक्कीच पहिल्या षटकानंतर आपण पेनल्टी पुढच्या मॅचला आपण ऍड करणार आहोत जेव्हा गुरसे बी संघ धावांची पेनल्टी आपण ऍड करत आहोत. टप्प्याचा चेंडू होता. साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे पाहूया काय घडलंय. औचितच्या स्वरूपात परतावा लागेल मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आहे आणि सोयम याला परतावा लागेल नौटच्या स्वरूपात. दोन धावा पेनल्टीच्या ऍड करत आहोत आपण. सोळा धावा धावफलकावरती. दोन धावा पेनल्टीच्या आपण ऍड करत होता. कुर्से बी संघाला एक टी शर्ट वेगळा परिधान करून खेळल्यामुळे 2 धावांची पेनल्टी देण्यात येत आहे. बघा स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. तुम्हाला ड्रेसिंग आणि चेसिंग या दोन्ही गोष्टी कंपल्सरी असाव्याच लागतील.
पुन्हा एकदा गोलंदाज, चला स्पीडअप करायचं आहे बघा. कपिल केने तयार. स्ट्राईकला असेल मंथन. पहिला चेंडू मोठा फटका केल्याचा ऑन साईडला आडव्या बॅटने चेंडू निघून जाईल. वन बाउन्स सीमारेषे बाहेर. हा येतोय चौकार. कपिल केनेच्या विरोधात हल्ला चढवलाय. चौकाराने धावफलक वेगाने पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 20 या अंकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा आता मात्र थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल. एका धावाने धावफलक 21 या अंकावरती. 21 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. सेकंड ओव्हरचा खेळ अजूनही सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारले. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडूचा पूल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. हवा तसा संपर्क नाही. बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू क्रच झाला आणि तिथे पहा काय घडतंय. यस, औचितच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का बसतोय. मात्र प्रथम याला देखील आपली जागा सोडावी लागेल. कॉलिंग प्रॉपर पाहायला मिळालेलं नाहीये. त्याच्याच मुले मात्र प्रथम याला परतावावं लागेल. यस, नो वेटचा वापर आहे ते पाहायला मिळालेला नाहीये. धक्का क्रमांक 3 बसतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सिद्धू येतोय. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. कपिल केने एकदा आल्याला मोठा फटका केल्याचा होता. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होईल. गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. सीमा पार. येतोय हा चौकार. चौकाराने धावसंख्या 26 या अंकावरती. 26 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. चांगल्या स्थितीमध्ये मित्र म्हणेन एमआर दोस्ती बी संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा होता. कव्हर्सला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 27 रन ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. दुसऱ्या षटकाचा खेळ किशोर येतोय गोलंदाजी करण्याकरता. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर लागलेले गेले आहेत. जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील दोस्ती बी संघाला, कारण का समोरचा संघ गुडसई बी संघ नव्याने उलट करून द्यायची गरज नाहीये. त्यांच्यामध्ये देखील सूरज केने असेल, कपिल असेल, असे अनेक फलंदाज आहेत. एकदा मोठा फटका केल्याचा होता. मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. सूरज होता तिथे. एका धावाने धावफलक 28 या अंकावरती जाऊन पोहोचला. आता मात्र स्ट्राईकला असेल मंथन, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिलाय. हॅप ट्रॅकर चेंडू होता, फसवा चेंडू होता, ती उत्तर नव्हतं मित्र म्हणे ना. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. मंथन याला काही समजलेला नाहीये. तिसऱ्या पंचांची मागणी आता मैदानी पंचांकडून पाहायला मिळते. पाहूया. इट्स नॉट आउट. बघा, जेव्हा जेव्हा मैदानी पंच डिसिजन देत असतात ना, ते 100% पैकी एखादा टक्का चुकीचा असतो, परंतु प्रॉपर डिसिजन हे मैदानी पंचांकडून पाहायला मिळतं. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक
29 अंकावरती तिसरं षटक मार्गस्थ आहे किशोर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकला असेल आता सिद्धू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, उत्तर नव्हतं. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत मात्र एक चोरटी धाव दोन्ही फलंदाजाने पूर्ण केली. एका धावने धावफलक 30 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. धामणे संघ आणि चावा संघ कर्णधार लगेचच यायचंय. पुन्हा एकदा येते, पुन्हा एकदा मित्रमंडळींना गतीने बीट केलंय मंथन याला. लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव जोडली गेली. मंथन याला काहीच समजत नाहीये. त्याचंच कारण किशोर मुकादमची गोलंदाजी, ज्यासाठी त्याला ओळखलं जातं. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा गोलंदाज आपली जादू दाखवत असतो. या स्पर्धेमध्ये देखील तेच काम करतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक करायचं होतं तर पाहावं लागेल. असं पंच आम्हाला कळवताना स्क्वेअर मारा, अवांतर धाव धावफलकावरती जोडली जाईल. अवांतर धावने धावफलक 32 या अंकावरती जाऊन पोहोचेल. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि चूकी होणार नाहीये. फलंदाज बाद होतोय. परतावावं लागेल सिद्धू याला. आता मात्र कमबॅक पाहायला मिळालाय. यस, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. अनिकेत कोटे नक्कीच कोणते क्षणी मोठे फटके खेळण्याची ताकद ज्याच्यामध्ये अनिकेत एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावफलक 32 या अंकावरती. चांगले षटक आतापर्यंत हाताळलं गेलंय. किशोर याच्याकडून कोणतीही मुभा दिलेली नाहीये. आता मात्र स्ट्राईकला असेल अनिकेत. आणि इथे पाहावं लागेल. यस, निर्धाव चेंडूची समाप्ती. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. धावसंख्या 32, 32 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आता मात्र शेवटचं षटक. दिशांत येतोय. गुरसई बी संघ आपण पाहतो. जेव्हा जेव्हा गुरसई बी संघ खेळत असतो ना, अनेक स्पर्धांमध्ये आपण बघतो युट्यूबला लाईव्ह व्ह्यूअरची कमी नसते. एकदा आता मात्र स्ट्राईकला असेल मंथन. मोठा फटका केल्याचा होते. बॅट आणि बॉल मध्ये ते देखील संपर्क झालेला नाहीये. पुन्हा परत मित्र म्हणजे मंथन आता स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. एका चौकारानंतर थोडस शांत ठेवण्याचं काम गोलंदाजाने केलंय मंथन याला. पुन्हा एकदा येते, पुन्हा एकदा दिशा पाहावी लागली. असं पुन्हा एकदा धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि मित्र म्हणजे पहिले 2 षटकांचा विचार केला तर कांबे संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा येते. यस, परतावावं लागेल. मंथन याने थोडस निराश केलंय. एक चौका मारल्यानंतर तब्बल 4 चेंडू डॉट खेळलाय मंथन आणि 5 धावांचं योगदान मंथन याने आपल्या संघासाठी दिलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सार्थक येतोय. मी म्हटलं होतं ऑपोजिट संघाचा विचार केला तर नव्याने ओळख करून द्यायची गरज नाहीये. गुरसई बी संघ कोणत्याही क्षणी ते पलटवार करू शकतात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. एक दांडगा अनुभव त्यांना आणि त्यांच्या ऑपोजिट हा मात्र एक नौका संघ एमआर दोस्ती बी संघ. सुरुवात चांगली झाली होती, परंतु त्यानंतर किशोर आला आणि कमबॅक करून दिला. पुन्हा एकदा मोठा फटका केलायचा होता. आतापर्यंत या गोलंदाजाचा विचार केला तर एकही धाव
खर्च केलेली नाहीये. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू हाताळायचे बाकी आहेत, परंतु एकही धाव येते खर्च झालेली नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना चूक होणार नाहीये, परतावावं लागेल. सार्थ गेला, धक्का बसतोय दोस्ती बी संघाला. अंसारी सर, आप कमेंटेटर अंसारी सर, आप जहां भी हो आपको कमेंट्री बॉक्स में आना है. अंसारी सर, आप जहां कहीं हो. शेवटचा चेंडू असेल आणि कौतुक करावं लागेल दिशांत याचं. एकही धाव खर्च केलेली नाहीये. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 2 फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. पुन्हा एकदा आता मात्र सार्थक आलाय. शेवटचा चेंडू असेल. ते पाहावं लागेल काय घडलंय. आणि षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांचा. 1 धाव शेवटच्या चेंडूला आली. एका धावने धावफलक 33 या अंकावरती आणि 34 धावांचं 34 धावांचं लक्ष असेल विजयाकरता गोडसे बी संघाला. चला लगेचच आपण टॉस बॉक्सशी जोडत आहोत. सावे संघ आणि धामणी स्पोर्ट धामणे संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचंय. चला लगेचच सावे आणि धामणे संघ आपण टॉस बॉक्सशी जोडायचंय. आपण नाणेफेकी करणार आहोत. आमचे चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण जोडायचंय. चला धामणी संघ आपण कर्णधार पाठवायचा आहे. चला अमित पालकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. धामणीच्या विरोधात सावे संघ. बघा दोन्ही संघांच्या माहिती करता एका बाजूला राधाकृष्ण चषक 2026 आणि दुसऱ्या बाजूला कावेरी कलेक्शन. राधाकृष्ण चषक किंवा कावेरी कलेक्शन असा कॉल द्यायचा आहे. राधाकृष्ण चषक असा कॉल आणि आलेला देखील आहे राधाकृष्ण चषक. नाणेफेकी जिंकले धामणे संघाने. काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. नक्कीच फिल्डिंग फर्स्ट करायचे. आणि फिल्डिंग फर्स्ट करत असताना असे कोणते गोलंदाज आहेत जे कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? नीरज आहे, रोशन आहे, नागेश गुलवे आहे. धन्यवाद. जर चावे संघ आपण नाणेफेकी जिंकली असता तर काय निर्णय असता? फलंदाजी घेतली असती. नक्कीच मनासारखं झालंय. फलंदाजी करत असताना असे कोणते फलंदाज आहेत जे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करतील? सर्वच बॅट्समन टचमध्ये आहेत. तर चॅलेंज ग्राउंड छोटा ग्राउंड आहे, पण स्कोरिंग करायला खूप हार्ड जातोय. पण आम्ही 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू.
नक्कीच दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आयोजकांच्या वतीने आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये. अनुज येतोय गोलंदाजी करण्याकरता. स्ट्राईकला असेल सूरज, नॉन स्ट्राईकला असेल संदेश. गोलंदाजी ट्रॅक वरती अनुज येतोय. अनुजकडे देखील एक चांगल्या गोलंदाजीचा मारा आहे. पाहूया. पहिला चेंडू वेगवान गतीचा होता परंतु पंच आम्हाला कळवताना वाईड बॉल, स्क्वेअर मारा. अवांतर धावेने खातं उघड होतोय गोरसे बी संघाचा. श्री गणेशा होतोय 34 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय गोरसे बी संघाला. पुन्हा एकदा कव्हर्स रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल सीमा रेषे बाहेर. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. गोलीच्या वेगाने चेंडू निघून गेलाय. सूरज केनेच्या बॅट मधना चौकाराने श्री गणेशा करतोय. खातं उघड होतोय. सूरज अगदी मार्क होतोय. पुन्हा एकदा अनुज तयार. सूरज करता फुल टॉस चेंडू होता. मेजवानी दिली होती दुपारची आणि त्याला सूरज केने समोर होता. सरळ चेंडूला पाठवलाय. सीमा रेषे बाहेर येतोय हा घणाघाती प्रहार. चौकाराने धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचले. असे चेंडू चुकी पाहायला मिळाली. गोलंदाज अनुज याच्याकडून समोर सूरज केने होता. असा बॉल पाहिलं सूरजने. फुल टॉस येतोय. सरळ पाठवून दिलंय. मिड विकेटच्या डोक्यावरना 6 धावांकरता षटकार. चला लगेचच कोणतेही जास्त वेळ घेऊ नका. जास्तीचा वेळ खर्च करू नका. आजच्या दिवसामध्ये अजून खूप सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अनुज तयार होतोय. सूरज करता पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक करायचा होता. स्विचिटचा फटका खेळायचा होता. येथे मात्र संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आता मात्र कमबॅक गोलंदाज अनुज याचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा होता. बिहाइंड विकेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव घेण्याची संधी मात्र दोन्ही फलंदाजांकडे होती. एका धावने धावफलक 12 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. संदेश येतोय आता स्ट्राईकला. एकदा गोलंदाज तयार होतोय. अनुज पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा.
34 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा तिथे ऑन साइडला चेंडू वळवलाय. एक धाव आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल संदेशाला. संदेश ऑफ द मार्क होतोय. एका धावने धावफलक 13 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. पहिले षटक अजूनही मार्गस्थ स्ट्राईकला असेल सूरज केने ज्याच्या बॅटमधला एक षटकार पाहिलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स. आत्ता मात्र सक्सेसफुल झालाय सूरज केने. वारंवार तो फटका खेळायचा होता परंतु आत्ता तो फटका सक्सेसफुली ठरलाय. चेंडू निघून गेलाय सीमा पार. येतोय अजून एक चौकार. चौकाराने 17 या अंकावरती निम्मा पल्ला मित्रमंडळीने पार केलाय गोरसे बी संघाने. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. सार्थक येतोय गोलंदाजी करण्याकरता. स्ट्राईकला असेल संदेश. निम्मा पल्ला मित्रमंडळीने गुरसे बी संघाने पूर्ण केले. आता मात्र उर्वरित 18 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज असेल विजयाकरता. दुपारच्या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचे करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू निघून चाललाय सीमा रेषे बाहेर. येतोय हा दणदणीत षटकार. तिथे 40+ एक अमोलजी पायकर होते त्याने हा झेल घेतला. विनंती असेल अमोलजी पायकर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. तसेच कांबे गावातील जे कोणी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ते आले असतील आपणास विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडूला पाठवलाय ऑन साइडला. चेंडू निघून जाईल. वन बाउंस सीमा रेषे बाहेर. येतोय हा चौकार. चौकाराने धावसंख्या 27 या अंकावरती. 27 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. आता मात्र 7 धाव्यांची गरज असेल. एखादा मोठा फटका आला तर मॅच फिनिश होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू निघून गेलाय आउट ऑफ दी पार्क. येतोय हा बिग षटकार. एका धावेची गरज असेल फक्त औपचारिकता शेष असतील. आता मात्र चला यानंतर लगेचच धामणी स्पोर्ट धामणी आणि चावे संघ आपण रेडी राहायचंय. आणि ते मॅच फिनिश. गोरसे बी संघ विजय संपादन करतोय. कॉंग्रॅच्युलेशन गोरसे बी.